प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये आता स्वतः गुलाब त्या झालेल्या स्कॅममध्ये आपला फक्त अगदी 2% वाटा आहे आणि बाकी सगळं कारस्थान कसलं आहे आणि वसुधा बेलसरेच्या सोबत आता कुणी घातपात केला होता या डीलवरती आता मात्र स्वतःची शिक्षा कमी करण्यासाठी तारणी आणि केदार या दोघांच्या पुढे आता गिडगिडणार आहे आणि त्याच वेळेला तारणी आणि केदार याच गोष्टीचा फायदा घेत आता मात्र पूर्णपणे गुलाबला आपल्या ट्रॅपमध्ये अडकवत त्या दिवशीचं सत्य पुराव्यासकट काढून घेणार आणि जे महाभयंकर प्रेक्षकांनो सत्य समोर येणार त्या महाभयंकर सत्यामुळे तारणी हादरणार आहे. गुलाब आता स्वतः तारणीच्या आईचं वसुधा बेलसरेच्या बाबतीत घडलेलं महाभयंकर सत्य समोर आणणार आहे. नक्की काय सत्य आहे सविस्तर आता फायनली तारिणीला किडनॅप करून गुलाबच्या इथे आणलेला आहे आणि त्याच वेळेला युवराजचा गुलाबला कॉल गेलेला आहे. युवराज गुलाबला सांगत आहे काय आलंय ना, म्हणजे आता पाखरू तिकडे आलंय की नाही यावरती मग आता गुलाब सांगायला लागतोय हो पाखरू आम्ही पकडून टाकले. त्यावरती युवराज म्हणतो कसलं पाखरू, मांजर आहे मांजर, पटकन त्या मांजराला आता इकडे संपवून टाक, माझ्या रस्त्यामध्ये ते मांजर यायला नको. यावरती गुलाब म्हणतो आपल्याला फक्त तिला किडनॅप करण्याचं तुम्ही आता सांगितलं होतं, संपवण्याच्या गोष्टी त्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो तो म्हणजे युवराज मग काय तुला तिला संपवणं महाकठीण काम आहे का? अरे एका झटक्यामध्ये तिला आता संपवू शकशील की? यावरती गुलाब म्हणतो हो पण त्यासाठी सुद्धा तुला माझं काहीतरी काम करायला लागेल. यावरती तो म्हणतो चिंता करू नकोस, तुझं कोणतंही काम करायला मी तयार आहे. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतोय तो म्हणजे गुलाब की ठीक आहे मी सांगेन काय कामाचं आहे ते नंतर, पण आत्ता सध्या तरी इकडे मी तुला जे काही सांगतोय ना ते कर. असं म्हटल्यावरती तो सांगतो ठीक आहे. तोपर्यंत मग गुलाब आपल्या माणसांना सांगतो की हे पाखरू कोणत्याही परिस्थितीमध्ये जिवंत राहिलं नाही पाहिजे, या पाखराला संपवायचं आहे. झालं. गुलाबची माणसं लगेचच तारिणीला मारण्यासाठी आता तिच्या समोर आलेले आहेत. ज्या वेळेला ते आता तिच्या समोर आलेले आहेत त्यावेळेला मग आता टेक्नो आणि टीम सगळ्यांनी एंट्री केले. केडी सोबत सगळेजण तिकडे आलेत आणि त्यानंतर मग आता इकडे गुलाबची टीम घाबरले. गुलाबची टीम मात्र या सगळ्यामध्ये गुलाबला आता सांगत आहे की साहेब आपल्यावरती हल्ला झालाय, कुणीतरी आपल्यावरती पाळत ठेवू नये. इकडे तोपर्यंत तारिणीला किडनॅप करून ठेवण्यात आलंय आणि आता गुलाब सांगतोय काही नाही, होऊ दे हल्ला, पहिले हिला संपवा मग बघू काय करायचं ते, कारण हिला संपवल्याशिवाय युवराजकडून बाकीची कामं करून घेऊ शकत नाहीये. पण त्याला माहिती आहे की तारिणीला संपवणं हे इतकं सोपं काम नाहीये, कारण तिची भक्कम टीम तिच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. मग काय फातिमापासून टेक्नोपासून कमांडर पर्यंत सगळेजण तिकडे आलेत. एक एक करत गुलाबच्या गुंडांना सगळ्यांनी कॅप्चर केलंय. फायनली राहिलाय गुलाब. आता त्या गुलाबला सुद्धा इकडे केडीने कॅप्चर केलेलं आहे आणि केडीने गुलाबला पकडलंय. गुलाबला लक्षात आलंय की आपल्या विरुद्ध खूप मोठा ट्रॅप रचण्यात आलेला आहे आणि त्यामुळे प्रेक्षकांनो आता मात्र या सगळ्यामध्ये गुलाब गडबडलाय आणि गुलाब आता इकडे विचार करतोय नाही हे काहीतरी वेगळं काम आहे, म्हणजे आपल्याला युवराजने जे काम दिलंय ते इतकं सोपं नाहीये. युवराजने जिला पकडायला सांगितलंय ती मुलगी साधी सुधी नाहीये, काहीतरी आहे, नाहीतर आता ही टीम इथपर्यंत आली नसती. गुलाबला लगेच डाऊट आलाय की काहीतरी गडबड आहे आणि या सगळ्यामध्ये आपण अडकलेलो आहोत, आपल्याला टोटली अडकवण्यात आलंय. त्यानंतर मग गुलाबला ताब्यात घेतलं आणि आता तारिणी आपल्या फॉर्ममध्ये आले आणि तारिणी गुलाबला सांगते तुझा खेळ तर संपलेला आहे. मुळातच काहीही झालं तरी सुद्धा तुला असं वाटत असेल की तू मोठा गुंड आहेस, मोठा फुशारक्या मारत आहेस आणि या सगळ्यामध्ये आता इकडे तुझा खेळ संपण्याची वेळ आलेली आहे. मुळातच तुला या सगळ्यामध्ये अडकवण्यासाठीच आम्ही हा ट्रॅप रचला होता आणि तुला असं वाटेल की तू युवराजची मदत करतोयस, तू युवराजची मदत करून या सगळ्यामध्ये आता इकडे त्याच्यासाठी काम करतोयस, पण तुला हे सांगण्यासाठी आम्हाला आनंद होतोय तू युवराजची नाही तर तू आमची मदत केलेली आहेस. आता खेळ संपलाय, जे काही खरं खरं आहे ते सांगायचं, कोणत्या कोणत्या ड्रग डीलमध्ये अडकलेला आहेस, काय काय चाललंय हे सगळं कबूल कर, आम्ही तुझी मदत करू. यावरती गुलाब म्हणतोय हे बघा उगाचच मला याच्यामध्ये अडकवलं जातंय. यावरती तारिणी सांगते चल तुला एक डील देते, म्हणजे आता JPC स्कॅम मध्ये तू जे जे काही केलंस ना ते जर का सत्य आता सगळ्यांच्या समोर तू आणलंस तर मात्र आता तुझी
तुझी सुटका 100%. मी तुला स्वतः वचन देते की JPC स्कॅमचं सत्य जर का तू मला सांगितलंस तर मात्र मी तुझी हे कमी करेन. यावरती तो म्हणतो, इतकी छोटीशी अट? तो JPC स्कॅम मी असा जवळून जवळून बघितलाय. यावरती तारिणी म्हणते, बघितलंयस काय? तू त्याच्यामध्ये स्वतः आता सूत्रधार होतास. गुलाब सांगतो, अजिबात नाही. मी त्यामध्ये सूत्रधार बिलकुल नाही. तुम्ही काहीतरी गैरसमज करून घेतलेला आहे. यावरती तारिणी म्हणते, काहीही गैरसमज नाहीये. त्यावरती तो म्हणतो, तुम्हाला माहित नाहीये, जे सत्य मला माहिती आहे ना, ते सत्य जर का तुम्हाला कळलं ना तर आता खूप मोठा गजब होईल. याच्यामध्ये अनेक लोकांना मारण्यासाठी हा सगळा प्लॅन करण्यात आला होता आणि तो जर का मी तुम्हाला सांगितला ना तर मात्र तुमच्या सुद्धा पायाखालची जमीन हादरेल. असं म्हटल्यावरती प्रेक्षकांनो मग आता तारिणी सांगते, चल तुला चॅलेंज आहे. जे काही सत्य तुला माहिती आहे ते सत्य जर का तू आम्हाला सांगितलंस ना तर मात्र आता तुझी सुटका निश्चित. गुलाब म्हणतो, मी कसा विश्वास ठेवायचा? यावरती तारिणी सांगते, आमची टीम तुला वचन देते, जर का खरं खरं सत्य आम्हाला पटलं किंवा अशी काहीतरी तू हिंट दिलीस जी आत्तापर्यंत आम्हाला माहिती आहे, हे जर का आम्हाला कळलं तर तुझ्यावरती 100% विश्वास ठेवू. असं म्हटल्यावरती गुलाब म्हणतो, ठीक आहे. गुलाब आता हिंट देण्यासाठी तयार झालेला आहे प्रेक्षकांनो. आणि आता गुलाब सांगतोय, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या केसमध्ये अडकलेली ती म्हणजे वसुधा बेलसरे. वसुधा बेलसरे नावाच्या व्यक्तीला तुम्ही आता ओळखत असालच. यावरती तारिणी आता एकदम अलर्ट होते आणि तारिणी सांगायला लागते, कुणाबद्दल बोलतोयस तू? यावरती आता इकडे ती सांगायला लागते, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता वसुधा बेलसरे हिला आता या प्रकरणामध्ये अडकवलं होतं आणि तिला अडकवणारी व्यक्ती सुद्धा मला माहिती आहे. तिला या सगळ्यामध्ये त्रास देणारी व्यक्ती माहिती आहे. तिला कुणी हे केलंय ते सुद्धा माहिती आहे. असं म्हटल्यावरती मग आता इकडे तारिणी सावध झालेली आहे. जर तू हे सत्य सांगितलंस पण आम्हाला असं थातुरमातुर सत्य नकोय, आम्हाला सगळं पुराव्याच्या सकट पाहिजे. तो सांगतो, पुरावा ना? माझ्याकडे सगळा पुरावा आहे. त्यावरती मग आता केदार म्हणतोय, पण आपण याच्यावरती किती विश्वास ठेवायचा? त्यावरती तारिणी सांगते, जर का मला आता 1% सुद्धा काही हिंट जर का मिळणार असेल ना तर मी याच्यावरती विश्वास ठेवायला 100% तयार आहे. आणि त्यानंतर मग आता केदार सांगतो, ठीक आहे बॉस, तुला जर का तुझ्या आईचं सत्य काढून घेण्यासाठी भले आपल्याला काहीही करायला लागलं तरी मी तुझ्या सोबत आहे. फायनली गुलाब सांगतोय, ठीक आहे, मला एका ठिकाणी घेऊन जा. त्या ठिकाणी असं काही सत्य आहे ना, जे सत्य मी जर का तुम्हाला दाखवलं ना तर तुम्हाला विश्वास बसेल की वसुधा बेलसरे हिला अडकवणारा माणूस कोण होता, JPC स्कॅममध्ये खांडेकरांना अडकवणारं कोण होतं आणि त्याचबरोबर आता इकडे मला सुपारी देऊन हे सगळं करणारं कोण होतं. तारिणी सांगते, तुला सुपारी देणारा युवराज होता ते माहिती आहे. यावरती तो सांगतो, ती आत्ताची ना, त्यावेळेची गोष्ट करतोय मी. मी आता ज्या वेळेला हा सगळ्या स्कॅमचं हे सगळं घडवून आणलं तेव्हाची बातमी करतोय आणि ते जर का जाणून घ्यायचं असेल तर चला माझ्यासोबत. आता गुलाब एका ठिकाणी त्यांना घेऊन आलेला आहे. गुलाब सांगतो, याच ठिकाणी नाही तर 2 दिवस ज्या वेळेला माझ्यासोबत फिराल ना तेव्हा खऱ्या अर्थाने तुमच्या समोर हे सत्य येणार आहे. पण यासाठी तुम्हाला पक्के 2 दिवस द्यावे लागतील. तारिणी आपल्या आईसाठी हे करण्यासाठी इतकी 22-23 वर्ष वाट पाहती आहे. 2 दिवस काय चीज आहेत? तारिणी गुलाबच्या सोबत गेले. गुलाबने अनेक गोष्टी त्यावेळेच्या स्कॅमच्या, त्यावेळेच्या डॉक्टरांची आणि सगळी इत्थंभूत माहिती सांगितलेली आहे. आणि गुलाब सांगतोय, त्यावेळेला इतका मोठा स्कॅम झाला ज्याच्यामध्ये मुळातच आता इकडे जे मेन मालक होते त्यांचा पण काही हात नाहीये आणि दयानंद खांडेकर यांचा पण काही हात नाहीये. या दोघांना सुद्धा या प्रकरणात अडकवण्यात आले आणि मुळातच खांडेकरांचं मूळ याच्याशी दडलंय, खांडेकरांचं लग्न ह्याच्याशी दडलंय आणि खांडेकरांची पहिली बायको दडले. आता मात्र केदारला धक्का बसलाय. वसुधाचं सत्य शोधता अचानकपणे देवकीचं नाव आल्यावरती केदार आता टोटली हादरलाय. काय बोलताय तुम्ही? यावरती तो सांगतो, हे बघा, देवकी खांडेकर हिला आता जाळून मारण्याचा जो काही प्रयत्न केला ना तो सुद्धा याच सगळ्यामध्ये आहे. वसुधा बेलसरे हिला अडकवण्याचा प्रयत्न केला तो पण याच प्रकरणामध्ये आहे. कारण तिच्याकडे असे काही पुरावे होते की ज्याच्यामुळे भल्या भल्यांची नावं समोर येणार होती. त्यावरती मग आता तारिणी म्हणते, कोण होते ते भले भले? आता तो सांगतो, दुसऱ्या ठिकाणी जायला पाहिजे. आजच्या दिवसाचं काम संपलंय, दुसऱ्या दिवशी सत्य सांगेन.
आणि आता तारणीला रात्रभर झोप येत नाही आणि त्या खऱ्या अर्थाने दुसऱ्या दिवशी गुलाब आता त्या दोघांना सत्य सांगतोय आणि त्या दोघांना तो आता अशा काही क्लिप्स दाखवतोय आणि तो सांगतोय ह्या त्या दिवशीच्या पोलीस स्टेशनच्या क्लिप्स आहेत. म्हणजे आता ज्या माणसाला काम दिलेलं त्या माणसाने काम चोख केलंय की नाही केलंय हे सगळं या क्लिप्समध्ये दिसतंय. ही वसुधा बेलसरे हिला अडकवलंय कारण हिच्याकडे पेपर होते आणि त्याचबरोबर हिच्या नंडेचा नवरा प्रकाश मोडस त्याला पण मारण्यात आले कारण हिने पेपर त्याच्याकडे दिले होते. आणि या सगळ्यामध्ये म्हणजे या वसुधाच्या घरातलीच माणसं इन्व्हॉल्व आहेत आणि देवकीच्या घरातली माणसं इन्व्हॉल्व आहेत. प्रेक्षकांनो आता मात्र दोघांच्या समोर आता गुलाबने सगळा कच्चा चिठ्ठा खोललाय आणि गुलाब सांगतो मी माझं वचन तर पूर्ण केलंय पण आता तुम्हाला तुमचं वचन पूर्ण करायची वेळ आलेली आहे. तारणी गुलाबला सांगते जोपर्यंत मेन माणूस कोण आहे हे सांगत नाहीस तोपर्यंत तुला सोडणार नाही. पण या सगळ्यामध्ये ड्रगसाठी जी शिक्षा आहे ती तुला भेटणारच. गुलाब म्हणतो तुम्ही मला फसवलेत. यावरती ती सांगते नाही पण तू माफीचा साक्षीदार झालास आणि हे सगळं सत्य जर कोर्टात सांगितलंस तर मात्र तुझी शिक्षा कमी करण्यासाठी मी स्वतःहून प्रयत्न करेन. गुलाब आता चालणीच्या जाळ्यात अडकलाय. सगळा कच्चा चिठ्ठा खोलतोय. एक एक करत सगळे गुन्हे समोर येत आहेत. वसुधा बेलसरेला अडकवणारी व्यक्ती घरातली हे सत्य समोर आले. देवकीला मारणारी व्यक्ती घरातली हे सुद्धा सत्य समोर आले. अजून खूप सत्य समोर येणं बाकी आहे. काय सत्य समोर येणार तारणीकडे कसं सत्य समोर येणार पाहणं मात्र फारच रंजक ठरणार.